आज दुपारनंतर मार्केटमध्ये जी रिकव्हरी आलेली आहे त्या रिकव्हरीला पाहता असं वाटतंय की उद्या मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु ज्या पद्धतीने सध्या मार्केट आपलं सुरू आहे, सोबतच जी CES ची सेटलमेंट सिस्टम आलेली आहे त्याच्या अनुसार मार्केटला सध्या प्रिडिक्ट करण्यापेक्षा त्याच्या ज्या लेवल्स आहेत त्यांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि लेवल्सला ट्रेड करणं जास्त गरजेचं आहे. कारण की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड करता येत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओ जे आहेत त्या इथून पुढे मी प्रिडिक्शनपेक्षा अनालिसिस फोकस किंवा लेवल्स फोकस बनवण्याचा जास्त प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा असंच सांगेल की प्रिडिक्शनच्या मागे धावण्यापेक्षा लेवल्सला फॉलो करूयात आपण आणि पाहूयात कशा पद्धतीचे आपल्याला रिझल्ट्स पाहायला मिळतात. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हिरेस्ट रिसर्च अनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत उद्याच्या दिवसाच्या माझ्या निफ्टी बँक निफ्टीच्या मॅजिकल लेवल्स आणि सेन्सेक्ससाठी काय आपले नो ट्रेड झोन असणार आहेत. कारण की नो ट्रेड झोनमध्ये आपण सगळ्यात जास्त ट्रॅप होण्याची शक्यता असते, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. एकतर इथं जाऊन मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा खूप जास्त वॉलेटाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाऊ शकतात. त्यात उद्या एक्सपायरी असल्या कारणामुळे सेन्सेक्सचे प्रीमियम फास्ट मेल्ट होणार आहेत. तर ह्या सर्व गोष्टींवरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ह्याच सर्व गोष्टी समोर ठेवून आपलं पूर्ण आजची जी व्हिडिओ आहे ती मी तुमच्यासोबत रिप्रेझेंट करणार आहे. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. त्याच्याबद्दल एकदा डिस्कशन करूया. काल मागच्या 2 दिवसांपासून हे जे CES ची सिस्टम आलेली आहे तेव्हापासून व्हिडिओमध्ये लेवल्स कशा ड्रॉ कराव्यात किंवा त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो डिटेक्ट करणं नो ट्रेड झोनसाठीचा हे खूप जास्त अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे मागच्या 2 दिवसांमध्ये मी काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली नव्हती. थोडंसं मार्केटचा परत एकदा अंदाज घेऊन मी माझे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आता शुक्रवारी मी तुमच्यासोबत माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर केला की सोमवारी मार्केटमध्ये एक मोठा फॉल किंवा क्रॅश येऊ शकतो, परंतु तो सोमवारी आलाच नाही. काल आपल्याला एक मोठी कॅन्डल जी आहे ती पाहायला मिळाली 5 मिनिटाची. त्याच्यानंतर थोडंसं खाली आलं मार्केट आणि परत साईडवेज गेलं. आज पण एक चांगला फॉल आलेला पाहायला मिळतो आणि ह्याच्या प्रिडिक्शन जे आहे ते मी ऑलरेडी शुक्रवारी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. जो व्हिडिओ सोमवारसाठीचा होता त्याच्यामध्ये याच्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ब्रेंट ऑइल किंवा क्रूड ऑइल जे आहे त्याच्या प्राइसेस जे आहेत ते वाढलेले आहेत आणि जर त्या वाढत असतील तर आपलं मार्केट पडणं जे ते अपेक्षित होतं. परंतु थोडंसं मॅनिप्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं, मार्केट पडलं नाही. काल सुद्धा पडलं पण फास्ट पडलं, कोणालाही काही समजण्याच्या अगोदर आणि परत साईडवेज गेलं. आता आज सुद्धा काय केलं, थोडंसं पडलं, एक पुलबॅक आलं परत पडलं, पण आज त्याला कॅप्चर करता येण्यासारख्या पद्धतीने ते पडलेलं पाहायला मिळते. असोत, परंतु हा जो प्रिडिक्शन किंवा हा जो व्ह्यू आहे तुम्ही तुमच्यासोबत काय अनालिसिस वरती शेअर केलता हे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना पाहायला मिळालेला असेल. आता आज ज्या पद्धतीचा व्हॉल्यूम दुपारनंतर ट्रेड झालाय तर ते पाहता जे असं वाटतं की मार्केट उद्या बुलिश राहू शकतं सेन्सेक्स एक्सपायरीला. परंतु प्रिडिक्शन जे आहे करणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. CES सेटलमेंट नंतर एंड ऑफ द डेची ती एक मोठी जी कॅन्डल येऊन जाते 10-15 मिनिटाची, त्याचं लॉजिक काय आहे, त्याचं टेक्निकल अनालिसिस काय आहे हे सांगणं खूप जास्त अवघड आहे आणि त्याच्यामुळेच ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड करणं देखील तितकंच रिस्की आहे. मार्केट ओपनिंगच्या अगोदर मी माझे इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. आज देखील केलेल्या होत्या. पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलने एक शार्प फॉल दिला, एक पुलबॅक घेतला आणि परत एकदा एका रेजिस्टन्स पासून एक शार्प फॉल आलेला आपल्याला निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळतोय आणि खूप चांगला मूव्ह जो आहे तो आज आपल्याला कॅप्चर करता आलेला आहे. मार्केट स्विंग घेत असेल त्यावेळेला ते ऑप्शन बायरसाठी एक चांगलं मार्केट असतं आणि जर का साईडवेज असेल तर ते ऑप्शन सेलरसाठी चांगलं मार्केट असतं. मागच्या 2 दिवसापासून आपल्याला ऑप्शन सेलरचं मार्केट पाहायला मिळालं होतं. आज मात्र ऑप्शन बायर्ससाठी चांगलं मार्केट पाहायला मिळालेलं आहे. आता बँक निफ्टीची जी डेली टाइम फ्रेमची कॅन्डल आहे, CES ची शेवटची कॅन्डल धरून एक चांगलं बुलिश ट्रेंड आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतोय. इनफॅक्ट ह्या क्लोजिंगमुळे वरच्या साईडनी वीक नसलेली आपल्याला पाहायला मिळते. तर निफ्टीवरती बोलायचं झालं तर निफ्टी पडलेली पाहायला मिळते. याचं कारण काय की ज्या वेळेला निफ्टी पडत होती त्यावेळेला बँक निफ्टी काही तितकी पडली नाही. बँक निफ्टीने तिच्या पोझिशनला जे आहे ते होल्ड करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला जो मूव्ह आला तो बँक निफ्टीवरती आला अपसाईडचा आणि बँक निफ्टीला निफ्टीने फॉलो केलं. निफ्टीने सुद्धा रिकव्हरी दिलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जरी तुम्ही बँक निफ्टीवरती ट्रेड करत नसाल तरी बँक निफ्टीच्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात आणि त्याच्यामुळे बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला काय निफ्टीवरती पुढचा मूव्ह येऊ शकतो त्याच्याबद्दल. त्यामुळे बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. टेक्निकली पाहायला गेलं
तर निफ्टीवरती सुद्धा चांगला बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो जर का याचा डे हाय ब्रेकआउट झाला तर. आता हे मी टेक्निकली सांगतोय, जर का हा व्हिडिओ बनवल्यानंतर ना मार्केटमध्ये न्यूज आली तर त्याच्यावरती आपला कंट्रोल राहणार नाहीये. त्याच्यामुळे प्रिडिक्शनवरती आपण जास्त वेळ वाया घालवणार नाही आहोत. आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत लेवल्स. ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड करायच्या नाहीयेत, कारण की एक चुकीचा ट्रेड अकाउंट वाईपआउट सुद्धा करू शकतो आपलं, आणि छोट्या प्रॉफिटसाठी रिस्क मात्र मोठी होऊन जाते आणि मार्केट क्लोज झाल्यानंतर आपला रिस्कवरती कुठलाही कंट्रोल राहत नाहीये. त्याच्यामुळे मार्केटला सध्या ट्रेड करणं ओव्हरनाईटमध्ये जास्त रिस्की आहे. जे काही प्रॉफिट लॉस आहे त्याला आपल्याला इंट्राडेमध्ये क्लोज करावं लागणार आहे. आता उद्याच्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. बऱ्याच लोकांना अपेक्षा असते की सेन्सेक्सच्या लेवल्स द्याव्यात, परंतु सेन्सेक्स जे आहे त्याच्यामध्ये जे लिस्टेड स्टॉक्स आहेत ते निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत, आणि त्याच्यामुळे निफ्टीची ज्या टाईपची कॅन्डल बनते, म्हणजे एक रेड कॅन्डल आली तिकडे सेम रेड कॅन्डल येते, इथे ग्रीन आली तिकडे सेम ग्रीन कॅन्डल येते. आणि जर का सेन्सेक्सचा तुमच्यासोबत लेवल मी शेअर केल्या तर तिथे काही सपोर्ट रेजिस्टन्स किंवा कुठल्याही लेवलला परफेक्टली सपोर्ट करत नाही. इनफॅक्ट ट्रेडिंग व्ह्यूवरती सेन्सेक्सचा चार्ट पाहिला तर तो तुम्हाला वेगळा दिसेल, आणि जर तुम्ही ब्रोकरमध्ये पाहिलं तर तो वेगळा दिसेल. आणि ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही पाहिलं असेल की माझ्या पेड सर्व्हिसेसमध्ये 95% मी जे ट्रेड्स पोस्ट करतो ते सेन्सेक्सचेच असतात. इव्हन आता उद्या एक्सपायरी आहे म्हणून नाहीये, त्याच्यानंतर शुक्रवारी देखील ज्यावेळेला पहिलाच दिवस असेल विकली म्हणजे त्या वीकचा, तर त्याच्यावरती सुद्धा मी सेन्सेक्सचे ट्रेड जे आहे ते पोस्ट करत असतो, आणि याचा अनालिसिस मी निफ्टीवरतीच करतो. ज्यावेळेला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन वगैरे गोष्टी करायच्या असेल त्याच वेळेला फक्त सेन्सेक्सच्या चार्टवरती जास्त असतो. थोडक्यात काय, तर उद्या तुम्ही निफ्टीच्या लेवल्सला जे ते फॉलो करू शकता आणि अकॉर्डिंगली जे ते सेन्सेक्सवरती प्लॅन करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी असतो नो ट्रेड झोन, कारण की उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची म्हणल्यानंतर निफ्टीवरती बरेच ट्रेडर ट्रेड नाहीत करणार, सगळेजण सेन्सेक्सवरती जाणार. कारण काय, तर त्याचं प्रीमियम उद्या स्वस्त असणार आहे, व्होलॅटिलिटीमुळे फास्ट मूव्ह येणार आहेत. परंतु आपल्याला लक्षात हे घ्यायचं आहे, जर का नो ट्रेड झोनमध्ये असताना आपण ट्रेड केला तर हा ऑप्शन सेलरचा एरिया असल्या कारणामुळे मार्केट इथे जाऊन साईडवेज होईल किंवा जास्त व्होलटाईल होईल, आणि दोन्ही केसेसमध्ये जर आपल्या चुकीच्या साईडला एंट्री असेल तर लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे नो ट्रेड झोनला आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचे, याच्यामध्ये मात्र ट्रेड करायचा नाहीये. 24,435 आणि 24,480चा हा झोन असणार आहे. आता ह्या लेवल राऊंड अप नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत, त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट त्याच वेळेला आपण मानू ज्या वेळेला 5 मिनिटाची अशी कॅन्डल क्लोज होईल आणि पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्याच वेळेला याला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. लेवल 4 जी आहे दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडशी इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत, त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. आता जरी आपला उद्याच्या दिवसाचा व्ह्यू बुलिश असला आणि मार्केट नाही वरती गेलं, खालच्या साईडला आलं, तरी आपण ओव्हरनाईट पोझिशन कॅरी फॉरवर्ड करत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे खालच्या साईडच्या लेवल सुद्धा आहेत. घाबरायचं काहीच कारण नाहीये. मार्केट उद्या गॅप अप होऊन द्यात किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, जोपर्यंत या लेवलच्या मध्ये आहे तोपर्यंत याच लेवल तुमच्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत. 24,480च्या वरती उद्या निफ्टी जी आहे ती बुलिश राहू शकते. 24,542, 24,609, 24,668 आणि 24,737 आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,435च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,381, 24,325, 24,260 आणि 24,180 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता तुम्ही बँक निफ्टीवरती जरी ट्रेड करत नसलात तरी लेवल चार्टवरती राहू द्यात, कारण की बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीवरती काय मूव्ह येऊ शकतं याच्याबद्दल. अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे. रेजिस्टन्सची ह्याला ब्रेकआउट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय 57,910 ते 57,780 उद्याच्या दिवसाचा आपला नो ट्रेड झोन राहील बँक निफ्टीसाठी. 57,910च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,031, 58,152, 58,286 आणि 58,420 आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,780च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,646, 57,493, 57,357 आणि 57,209 आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत, आणि अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर्ड व्हॉल्यूम बेस्ड अनालिसिस मी तुमच्यासोबत डेली व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे मी माझ्या लाईव्ह मार्केटचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. तिथे देखील नक्की फॉलो करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.